पूरे देश में डॉक्टर भीमराव अंबेडकर जी की 134वीं जयंती धूमधाम से मनाई जा रही है। वहीं भिवंडी के ओराल देवी नगर में भी डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर जी की 134वीं जयंती वंदना कर हर्षोल्लास के साथ में मनाया गया, जहां डीजे पर डांस बच्चे बूढ़े नौजवान सभी लोग झूमकर करते हुए दिखाई दिए। बात की जाए डॉक्टर भीमराव अंबेडकर जी, जिन्होंने भारत का संविधान लिखा, उनकी जयंती के अवसर पर जगह जगह पर कई सामाजिक कार्य भी देखने को मिलते हैं। वहीं पर भिवंडी के ओराल देवी नगर में, जो कि पूरी तरह से रंग बिरंगे लाइटों से आतिशबाजी कर डीजे पर डांस करते हुए आरपीआई के कई कार्यकर्ता, साथ ही साथ ओराल देवी नगर के सभी रहवासियों ने जयंती पर झूम उठे। इस बीच भिवंडी शहर आरपीआई के जिला अध्यक्ष महेंद्र गायकवाड़ ने देशवासियों को डॉक्टर भीमराव अंबेडकर जी की 134वीं जयंती के अवसर पर शुभकामनाएं देते हुए संदेश दिया। क्या कहा, आइए सुनते हैं। सर्व भिवंडीकरांना जय भीम। तसंच देशामध्ये बाबासाहेबांचं जयंती चालू आहे, पूर्ण देशामध्ये जयंती चालू आहे। बाबासाहेबांची 134 चालू आहे। या जयंतीनिमित्त सर्व देशाच्या नागरिकाला मी त्यांना जगीन करतो, नमस्कार करतो, राम करतो, सलाम करतो। गोष्ट अशी आहे, ज्या बाबासाहेबांनी देशाचा इतिहास लिहिला, संविधान लिहिलं, त्या संविधानावरती आपण देश चालतो आज। त्या बाबासाहेब जयंती उद्या आहे, तर या जयंतीला सर्व लोक साजरे होतात। केवळ मराठा असो, कुणबी असो, आगरी असो, तेली तामसळे असो, जे शिकलेले लोक आहेत ते खरं लोक मानतात। त्या लोक माहित आहे की बाबांनी देश काय सामना काय केलाय, ते सगळे समजतात। म्हणून त्या लोकांसाठी अभिनंदन करतो। आणि उद्या मी भिवंडीकर होतो की आपले जे निवडणूक आहे त्यामध्ये आपण 4 वाजता सर्व लोक धार निघावत। झाडाचा ऊन जास्त आहे, थोडा तापमान जास्त आहे आणि टाइम होणार रात्री 12 पर्यंत आहे, तो लोकांना लवकर निघावेत आणि निघून आपण कायदा जो आहे पालन करावा। पोलीसचं म्हणणं आहे, मजबूर आम्ही आहोत, आपल्याला कायदा पाळावा लागतो। आपण 6 वाजता आणि पोहोचतो आपण तिथे 9 वाजता आपण नाचतो गातो। तुम्ही डीजे बुक करता 5 टाकायचा, मग तो डीजे तुम्ही मजा घ्या, मजा घ्या, तुम्ही नाचा। आपण निघा तुम्ही 4 वाजता, कारण का तुम्ही 4 निघा, तुम्ही 11:15 11:30 तुम्ही ते संपून टाका। कारण का कायदा दिला आपल्या बाबासाहेबांनी, तुम्ही कायदा पाळला पाहिजे आणि तुम्ही ऐकलं पाहिजे का। तुम्ही जर कायदा बाहेर गेला तर पोलीसचा मग विषय येतो। मग आपण आपल्या बाबा जयंती आहे, आपण बाबाला बोलतो बाप ना, मग आपण कायदा तोडला की पोलिसाला बापना पडत। आपण पोलिसाला बाप बोलायची वेळ यायचं नाही, साहेब सॉरी चुकलो, काय बोलले का तुम्ही मोठ्यावर संपून टाका, अशी निर्णय पाहिजे तुम्ही।